नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ईमेल रायटिंग। पहा, इयत्ता 12वी साठी क्वेश्चन फॉर बी यामध्ये ईमेल रायटिंग हा 4 मार्क्स साठीचा आपल्याला क्वेश्चन आहे किंवा ऍक्टिव्हिटी आहे। आता हे जर 4 मार्क्स आपल्याला घ्यायचे असतील तर ईमेल कशा पद्धतीने लिहायचा? पहा, पहिली गोष्ट करायची, ज्या व्यक्तीस ईमेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल आयडी लिहायचा आहे। आता ज्या व्यक्तीस ईमेल पाठवायचा त्याचा ईमेल आयडी लिहायचा म्हणजे काय? समजा तुम्ही XYZ या व्यक्तीला जर ईमेल पाठवणार आहात तर तुम्ही लिहिताल xyz@gmail.com किंवा xyz@yahoomail.com। अशा पद्धतीनं तुम्ही एक ईमेल आयडी लिहायचा आहे आणि तो अंदाजे लिहायची असते। जर ईमेल आयडी क्वेश्चन पेपर मध्ये दिलाय तर ठीक, नसेल दिलेला तर तुम्ही स्वतःहून तो ईमेल आयडी असं म्हणजे सहज तुम्ही तयार करू शकता। abc@gmail.com, xyz@gmail.com या पद्धतीनं। त्यानंतर पहा, 2 नंबरला लिहायचं असतं CC किंवा BCC। आता CC किंवा BCC काय आहे? तर CC म्हणजे कार्बन कॉपी। समजा 2-3 व्यक्तींना सोबत तुम्ही ईमेल पाठवणार आहात तर तेवढ्यांची ईमेल आयडी तुम्ही ऍड कराल। मग कोणी कुणाला ईमेल पाठवला आहे हे सगळ्यांची ईमेल आयडी एकमेकांना दिसत असतील तर त्याला CC म्हटलं जातं। दुसरं असतं BCC म्हणजेच ब्लाइंड कार्बन कॉपी। यामध्ये पहा, ऍट अ टाइम समजा 5 जणांना ईमेल पाठवले गेलेत तर त्या 5 जणांना ईमेल तर पोहोचतील परंतु बाकीच्यांचे ईमेल आयडी त्या ठिकाणी दिसणार नाही, त्याला ब्लाइंड कार्बन कॉपी असं म्हटलं जातं। आणि त्यानंतर सल्युटेशन, समजा तुम्ही एखाद्या कंपनीच्या मॅनेजरला वगैरे ईमेल करताय तर त्या ठिकाणी रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम या पद्धतीनं सल्युटेशन कराल। त्यानंतर काय करायचंय? बॉडी ऑफ ईमेल। यामध्ये पहिला मुद्दा लक्षात ठेवा, पहिला पॅरेग्राफ जो लिहिणार आहे त्यामध्ये तुम्ही ईमेल कोणत्या कारणास्तव लिहिताय त्याचं कारण आलं पाहिजे। समजा तुम्ही जॉब साठी ईमेल लिहिताय तर सेकंड पॅरेग्राफ मध्ये CV म्हणजे तुमचं नाव, एज्युकेशन किंवा तुम्हाला कामाचा असणारा एक्सपिरियन्स या गोष्टी ऍड कराल, ज्याला आपण CV म्हणजेच करिक्युलम व्हायटी म्हणतो। थर्ड पॅरेग्राफ मध्ये कंक्लुजन करायचंय म्हणजेच योग्य शेवट करायचा आहे। आणि त्यानंतर असतं ईमेल सिग्नेचर। ईमेल सिग्नेचर म्हणजेच काय? तर जसं तुम्ही लेटर मध्ये युअर्स फेथफुली, युअर्स सिन्सिअरली असं लिहित होता तसंच इथं लिहायचंय आणि त्यानंतर तुमचं नाव आणि आडनाव लिहायचंय। हे सुद्धा तुम्ही अंदाजे लिहायचं असतं। आणि ऍड्रेस जर तुम्हाला तिथं आवश्यक वाटतोय किंवा ऍड्रेस टाकणं गरजेचं आहे असं वाटलं तरच ऍड्रेस लिहा, फोन नंबर मोस्टली ऍड करू नका, लिहिला तरी प्रॉब्लेम नाही। आणि अटॅचमेंट्स म्हणजेच काय? समजा तुम्ही एखाद्या जॉब साठी ऍप्लिकेशन करताय आणि अशा वेळेस त्या जॉब साठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स तुम्ही कोणते ऍड करताय ते शेवटला तुम्ही इथं ऍड करू शकताय। एकंदर फॉर्मॅट काय आहे पहा ईमेलचा। ईमेलचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असतो पहा, ज्या व्यक्तीला ईमेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल आयडी इथं ऍड कराल, तो तुम्ही सहज बनवायचा आहे आणि तो ओरिजिनल नसावा याची काळजी घ्या। त्यानंतर या ठिकाणी ईमेल आयडी नाही टाकला तरी चालतं, या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी असतं, याच्याकडून या व्यक्तीला ईमेल पाठवला जात असतो। ईमेल आयडी या ठिकाणी लिहिला तरी चालतं, नाही लिहिला तरी चालतं फॉर्म मध्ये। त्यानंतर CC आणि BCC जर प्रश्नपत्रिकेत दिलेलं असेल की CC आणि BCC ऍड करा म्हणजेच कार्बन कॉपी किंवा ब्लाइंड कार्बन कॉपी ऍड करा। कार्बन कॉपी किंवा ब्लाइंड कार्बन कॉपी म्हणजे ह्या ईमेल्सला अनेक ईमेल्सला तुम्ही पाठवणार आहात तर त्यांचे ईमेल आयडीज इथं टाकावं लागतील। परंतु जर सांगितलेलं नसेल तर CC BCC तुम्ही ऍड करायचं नाहीये आणि CC BCC मोस्टली विचारलं जात नाहीये, फक्त तुम्ही ईमेल लिहिताना एक बॉक्स अशा पद्धतीने रिकामा तयार करू शकताय। त्यानंतर सब्जेक्ट लिहायचं असतं। त्यानंतर सल्युटेशन मध्ये रिस्पेक्टेड सर वगैरे ऍड करा। पहिल्या पॅरेग्राफ मध्ये रिझन काय, कोणत्या कारणास्तव तुम्ही हा ईमेल पाठवत आहात हे पहिल्या पॅरेग्राफ मध्ये लिहा। सेकंड पॅरेग्राफ मध्ये जर समजा जॉब साठी जर तुम्ही ऍप्लिकेशन देताय तर त्यावेळेस तुमचा CV म्हणजे तुमचं एज्युकेशन वगैरे याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी येईल, म्हणजे डिटेल मध्ये थोडीशी माहिती येईल। थर्ड पॅरेग्राफ मध्ये कंक्लुजन, जसं की तुम्ही जर माझं ऍप्लिकेशन कन्सिडर केलं तर मी तुमचा आभारी राहील वगैरे आणि तुमच्या रिस्पॉन्सची वाट पाहतो, या पद्धतीनं कंक्लुजन कराल। त्यानंतर याला ईमेल सिग्नेचर म्हटलं जातं, युअर्स फेथफुली वगैरे लिहाल, कॉमा द्याल आणि या ठिकाणी तुमचं नाव, ऍड्रेस जर गरज असेल तर ऍड्रेस टाकाल। या पद्धतीनं ईमेलचा फॉर्मॅट असतो। चला तर गेल्या वर्षी मार्च 2024 कशा पद्धतीनं आपल्याला यावर क्वेश्चन विचारला होता पहा। मार्च 2024 मध्ये अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज। मी आताच तुम्हाला सांगितलं की ईमेलला ऑर मध्ये रिपोर्ट रायटिंग आणि
त्याला ऑर मध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तयार करायचे असतात. तर याच्यामध्ये सगळ्यात सोपं आहे ईमेल रायटिंग. तर तुम्ही, माझं मत आहे की ईमेल कडे जावं. काय ईमेल आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणी? ड्राफ्ट अँड ईमेल. ड्राफ्टचा अर्थ असतो तयार करा. टू द मॅनेजर ऑफ कंपनी, कंपनीच्या मॅनेजरला. टू रिक्वेस्ट हिम हर, समजा मॅनेजर जेंट्स असेल तर हिम, लेडीज असेल तर हर या अर्थानं. टू गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी, कायसाठी ईमेल करतायत? तुम्हाला संधी द्यावी. काय म्हणून? अन अप्रेंटिस म्हणजे एक शिकाऊ म्हणून, शिकणारा व्यक्ती म्हणून. टू सर्व म्हणजे तिथं काम करण्याची. ॲज अन एक्सपिरियन्स फॉर युअर करिअर डेव्हलपमेंट, तुमच्या करिअर डेव्हलपमेंटसाठी एक अनुभव यावा म्हणून तुम्हाला तिथं काम करण्याची संधी द्यावी, यासाठी तुम्ही ईमेल लिहित आहात. तर पहा या ठिकाणी मॅनेजर साठी ईमेल आहे. तर मी या ठिकाणी मॅनेजर, इथं आर राहिलेला आहे, द मॅनेजर ABC कंपनी @yahoomail.com हा ईमेल आयडी मी तयार केलाय. या ठिकाणी ईमेल आयडी लिहित असताना एक महत्वाची काळजी घ्यायची की यामध्ये कधीही कॅपिटल लेटर नसतं, एवढी काळजी घ्या. आता फ्रॉम जो आहे हा ईमेल आपला असतो, हा लिहायचा की न लिहायचा तुम्ही ठरवा. नाही लिहिला तरी चालतं, लिहिला तरी चालतं. तर या ठिकाणी तुमच्या नावानुसार तुम्ही एक ईमेल आयडी टाका, किंवा इथं ABC आहे तर इथं समजा xyz@gmail.com, तुम्हाला कोणता ईमेल लिहायचा आहे ते लिहा. त्यामध्ये कॅपिटल लेटर येणार नाही, याची काळजी घ्या. पहा या क्वेश्चन मध्ये CC किंवा BCC विचारलेलं नाहीये, तर आपण त्या ठिकाणी काहीही लिहिणार नाहीये. सब्जेक्ट काय आहे? तर अप्लिकेशन फॉर अन अप्रेंटिसशिप. तर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी अप्रेंटिसशिप साठी आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण अप्रेंटिसशिप म्हणजेच काय? शिकाऊ म्हणून, एक शिकणारा व्यक्ती. तर त्यासाठी अर्ज आहे. तर त्या ठिकाणी आपण सब्जेक्ट लिहिला. त्यानंतर सल्युटेशन लिहायचंय, रिस्पेक्टेड सर. मग पहिल्या पॅरेग्राफ मध्ये कशासाठी तुम्ही हा ईमेल लिहित आहात त्याचं कारण लिहायचंय. माय नेम इज लोकेश अँड आय एम keenly interested gaining a practical experience in your XYZ company. तर या ठिकाणी आपण लिहूया ABC कंपनी, कारण का वर आपण ABC लिहिलेलं आहे म्हणून. माय नेम इज लोकेश अँड आय एम keenly interested in gaining practical experience in your ABC कंपनी टू एनहान्स माय करिअर डेव्हलपमेंट. तर या पद्धतीनं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स साठी तुम्ही करिअर डेव्हलपमेंट व्हावं म्हणून अर्ज करताय. त्यानंतर इथं CV म्हणजे तुमचं एज्युकेशन वगैरे. आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन कॉमर्स अँड आय वॉन्ट टू टेक ऍडमिशन फॉर MBA. तर मी आत्ताच नुकतंच कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय आणि मला MBA साठी ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे. मेन वाईल म्हणजे च्या दरम्यान, इथं कॉमा येईल. आय वॉन्ट टू गेन सम प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन युअर कंपनी. गेन म्हणजे वाढवणे. मी काय प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुमच्या कंपनीमध्ये वाढवू इच्छितो. दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर फर्दर स्टडीज, जे मला फर्दर स्टडीज साठी हेल्पफुल राहील. आय वुड लाईक म्हणजे इच्छितो. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट अन अपॉर्च्युनिटी टू जॉईन युअर इस्टिम्ड ऑर्गनायझेशन. तर जी तुमची गौरवशाली ऑर्गनायझेशन आहे, कंपनी आहे, त्या ठिकाणी अप्रेंटिस साठी मी तुम्हाला संधी द्यावी म्हणून विनंती करतो. आय एम इगर म्हणजे मी उत्सुक आहे. टू लर्न फ्रॉम एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स, तुमच्या कंपनीमध्ये जे एक्सपिरियन्स्ड प्रोफेशनल्स आहेत त्यांच्याकडून मला शिकायला मिळेल याची मला उत्सुकता आहे. प्लीज लेट मी नो, मला कळवा. इफ देअर आर एनी अप्रेंटिसशिप ओपनिंग्स, जर अप्रेंटिसशिप साठी त्या ठिकाणी जागा असेल तर मला कळवा. थँक यू फॉर युअर टाइम अँड कन्सिडरेशन, तुमचा वेळ आणि मला विचारात घेतल्याबद्दल तुमचं आभारी आहे. आय लुक फॉरवर्ड टू युअर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, तर तुमचा सकारात्मक प्रतिसाद येईल अशी मी आशा करतो. आणि त्यानंतर लिहायचं असतं ईमेल सिग्नेचर. तर या ठिकाणी युअर्स फेथफुली कॉमा लोकेश शाहरुख, ऍड्रेस लिहिला गायकवाड कॉम्प्लेक्स, मार्केट रोड, अंबेजोगाई, पिनकोड. आणि अटॅचमेंट्स काय आहेत? कॉपीज ऑफ एज्युकेशनल सर्टिफिकेट्स. तर एज्युकेशनल सर्टिफिकेटच्या कॉपीज त्या ठिकाणी मी ऍड केलेल्या आहेत. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो ईमेल तुम्ही लिहायचं असतं.
तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काय करायचंय, या पद्धतीनं आपण ईमेल लिहायचा असतो. तर आपला क्वेश्चन होता, ड्राफ्ट ईमेल टू मॅनेजर ऑफ कंपनी, रिक्वेस्ट हिम टू गिव्ह एन अपॉर्च्युनिटी ॲज एन अप्रेंटिस, आणि करिअर डेव्हलपमेंट साठी तुम्ही हा ईमेल करणार होतात. तर या ठिकाणी ज्याला ईमेल पाठवायचा त्याचा ईमेल आयडी, त्यानंतर तुमचा ईमेल आयडी, CC BCC, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर पहिला पॅरेग्राफ ज्यामध्ये कशासाठी ईमेल पाठवताय, दुसरा पॅरेग्राफ एक्सप्लेनेशन येईल डिटेल मध्ये, तिसरा पॅरेग्राफ योग्य शेवट येईल, आणि त्यानंतर ईमेल सिग्नेचर येईल, आणि त्या ठिकाणी नाव आणि ऍड्रेस, आणि अटॅचमेंट्स मध्ये कॉपीज ऑफ एज्युकेशनल सर्टिफिकेट्स. तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ईमेल लिहायचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.